त्यावेळेस नामदेव महाराज सांगता, भगवंता तुम्ही असं का म्हणले आणि त्या भूमीचं महात्म्य काय आहे? कारण त्या ठिकाणीच समाधी का घ्यावी याचं काहीतरी महात्म्य पाहिजे ना. अलंकापुरी ही पुण्य पावन असणारी भूमी आहे. शास्त्रामध्ये असं आहे, ब्रह्मा विष्णू इंद्र तप आणि योगीश्वर उमप, पाताळी शेष समीप याच खालत आहे. अलंकापुरीच्या खाली पाताळामध्ये शेष एकदम जवळ आहे, समीप आहे, म्हणून ती पुण्यभूमी आहे, म्हणून ती अलंकापुरी भूमी आहे, म्हणून तिला पुण्यभूमी म्हणत असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून ती अशी अलंकापुरी आहे की तिथे ब्रह्माने विष्णूने तपश्चर्या केलेली आहे. किंबहुना शिवपीठ हे जो नाट शिवपीठ हे शिवपीठ हे शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, इथे शिवाचं हे जुनं पीठ आहे. थोडा आवाज द्या, थोडा भासही द्या. विठ्ठल 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 कारण या ठिकाणी शिवपीठ हे जुनाट आहे आणि याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 108 वेळा समाधी घेतलेली आहे, म्हणून या भूमीचं महत्व विशेष आहे. किंबहुना पंढरीहुनी सोपे जगाची हरावया पापे, की पंढरपुरापेक्षा सगळ्यात सोपं स्थान म्हणजे अलंकापुरी आहे. एवढंच नव्हे, त्या भूमीचं महात्म्य एवढं आहे की ज्ञानोबरायने किंवा त्या भूमीमध्ये गेल्यानंतर अनेक जडाचा आणि मुडाचा उद्धार होत असतो. जड सुद्धा त्या ठिकाणी उद्धरून जातात आणि मूड सुद्धा उद्धरून जात असतात. आमच्यासारखे रेड्या बोलवण्याची ताकद सुद्धा अलंकापुरीमध्येच आहे महाराज, नाही तर नव्हे. नाही तर तुम्ही इथं बसले असते का आमचं ऐकण्यासाठी? कारण आम्हाला बोलवणारा तो अलंकापुरीमध्ये राहतो. म्हणजे एवढी ताकद त्या अलंकापुरीची आहे. हे सर्व मुलं विद्यार्थी घडतात, ही ती अलंकापुरीची ताकद आहे. एवढं महात्म्य त्या अलंकापुरीचं आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी समाधी घ्यावा. कारण अष्टोदरसे वेळा समाधी निश्चळ पूर्वे तुझे स्थान महानाखाली, पूर्वे तुझे स्थान पूर्वे तुझे स्थान पूर्वे तुझे स्थान. अष्टोदरसे वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थान वाहना खाली. या ठिकाणी तुमचं पूर्वीचं स्थान आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला समाधी घ्यावा लागेल. पंढरपूरवरून सर्वच वारकरी साधू महंत पांडुरंग परमात्मा अलंकापुरीच्या दिशेने निघाले. सर्व भजन करत होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुम्ही म्हणायचंय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपण चाललोय आता पंढरपूरवरून अलंकापुरीच्या दिशेने निघालेलो आहे. सर्वांनी डोळे मिटा आणि 8व्या डोळ्यासमोर चित्र आणा, कारण पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घडणार आहे. डोळे बंद करा आणि असं समजा आता आपण चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आलेलो आहोत. भगवान तिथं चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे, पांडुरंगाच्या दिशेने चाललेलो आहोत.
भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. नामदेव महाराज आहे आपल्या सोबत, ज्ञानेश्वर महाराज आहे, सर्व संत मंडळी आपल्या सोबत आहे. एवढंच काय, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आपल्या सोबत आहे. आठवा तुम्ही डोळ्यासमोर, आठवा ते चित्र. आणि सर्व भजन करत पुढे निघाले, अलंकापूरकडे निघाले. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल. हो, सर्व भजन करत करत अलंकापुरीच्या दिशेने निघाले. अलंकापुरीमध्ये आल्यानंतर नामदेव महाराजांचे 4 मुलं. आता ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की साधू संत जगाच्या कल्याणासाठी येतात आणि जगाचं कल्याण झाले की निघून जात असतात. सर्व रडायला लागले, सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. नामदेव महाराजांनी कंठ दाटून आला आणि आपल्या 4 मुलांना सांगितलं, नारा विठा गोदा, जा ती समाधीची जागा साफ करा, फुलं घ्यायला जा, फुलं घेऊन या. कारण आज आपले मायबाप म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे समाधीस्थ जाणार आहे, आपल्याला सोडून जाणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले, सगळे रडायला लागले. महाराज नामदेव महाराज एवढे रडतायत, कारण त्यांच्याबरोबर नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली. निवृत्ती दादा रडतायत, कारण आपला भाऊ प्राणसखा आहे, आपला शिष्य आहे. त्यांचाही कंठ दाटून आला आणि विचार करताय की ज्या वेळेस आमच्या आई वडिलांनी आम्हाला त्यागलं, ज्या वेळेस आमच्या आई वडिलांनी आम्हाला सोडून दिलं, त्यावेळेस आम्हाला एवढं वाईट वाटलं नाही, एवढा कंठ दाटून आलेला नाही. पण माझा ज्ञानोबाराय समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. त्यांचं मग कासावीस होऊ लागला. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस नामदेव महाराज रडतायत, निवृत्तीनाथ दादा रडतायत. एवढंच काय, जे समाधी सोहळ्याला प्रसंगी जमलेल्या ज्या स्त्रिया आहे, बाया आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी आल्या आणि डोळ्याला पदर लावून त्या ठिकाणी रडतायत. का माझा ज्ञानोबा आहे, माझा प्राणसखा, माझा ज्ञानदेव समाधीत जातोय, आपल्या सर्वांना सोडून जाणार आहे. एवढं ऐकलं. मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्या समोर जाते, मिठी मारते. निवृत्तीनाथांना सांगते, दादा आपले भाऊ आपल्याला सोडून चालले, दादा आपले भाऊ आपल्याला सोडून चालले आहे. सोपान काका तर आपलं शरीरच त्या ठिकाणी सांडून दिलं. जशी एखादी काठी आहे, आपण अशी उभी केली आणि तिला जर सोडून दिलं, जशी ती काठी धपकन दिशे पडते, तसे सोपान काका जमिनीवर धपकन दिशे पडले.
कारण माझा ज्ञानोबा समाधीस्थ जातोय, आपल्याला सोडून जातोय. आता आपण पोरके होणार. ज्या वेळेस आपल्याला आपल्या आईवडिलांनी त्यागलं, देहत्याग केला, आपले आईवडील सोडून गेले, त्यावेळेस एवढं दुःख जाणवलं नाही, दुःख वाटलं नाही. कारण ज्ञाना आपल्यासोबत होता, निवृत्तीनाथ दादा आपल्यासोबत होते. परंतु आज ज्ञानेश्वर महाराज सोडून चालले. महाराज नामदेव महाराज म्हणतात, देवा काय आमच्या वेळी संकट आणलं आहे, काय आमच्यावर संकट आणलेलं आहे. त्यावेळेस भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा हे नाम म्हणे आता लोकाला दिनकर, नाम म्हणे आता लोकाला दिनकर, बाप नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिन कर. ज्ञानेश्वर महाराज समाधीत घेत आता ज्ञानाचा सागर या ठिकाणी लोपणार आहे. सगळीकडं शांतता पसरली, सगळे रडतायत. भगवान परमात्म्याने सांगितलं, नामा आता उशीर करू नका, समाधीला टाइम होतोय. ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी समाधी वेळेत दिली पाहिजे. उशीर झाला, उशीर व्हायला नको म्हणून देवाने आज्ञा केली. नामदेव महाराजांनी समाधीची जागा साफ केली, समाधीची जागा साफ केली, फुलं त्या ठिकाणी ठेवले, समोर ज्ञानेश्वरी ठेवले आणि ज्ञानोबा त्या ठिकाणी जाऊन बसले. 3 वेळा त्यांनी जोडी येले करो कमळ ज्ञानोबा यांनी 3 वेळेस नमस्कार केला आणि डोळे मिटले. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारा आहे तोपर्यंत या जगामध्ये तुमचं नाव घेतलं जाईल. किंबहुना या ठिकाणी जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत माझे ज्ञानोबा या ठिकाणी समाधीस्थ आहे, पण ती जिवंतच आहे महाराज, असा भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, पंढरपूरची यात्रा झाली की दुसरी कार्तिक मास शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी. दुसरी कृष्ण पक्ष तुझ निर्धारासी दिली असे. कार्तिक मासाच्या वेळेस त्या ठिकाणी मोठा उत्सव होत असतो अलंकापुरीमध्ये. कारण भगवान परमात्म्याने सांगितलं, पंढरपूरची यात्रा झाली की तुमच्याच या ठिकाणी येऊ आम्ही, आणि आम्ही स्वतः येणार. समाधीस्थित त्या ठिकाणी ज्ञानोबा राय झाले. सगळ्यांनी नमस्कार घेतला, प्रदक्षिणा मारली, सगळे साधू संत महंत आपापल्या गावाकडे निघाले. सर्व पंढरपूरचे आलेले साधू संत वारकरी गावकरी सर्व ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आपल्या पंढरपूरच्या दिशेने निघाले. पण जात असताना पंढरपूर गाव जवळ आलं, पण येत असताना ते काय म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 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 जय विठ्ठल. येत असताना हा मंत्र होता, पण जाताना मंत्र यांनी बदलला. जाताना यांनी मंत्र बदलला. मग त्यांच्या मुखामध्ये काय होतं, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तिकून येताना विठ्ठल विठ्ठल लिखून जाताना ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. सगळे गावातील लोक रस्त्याच्या किनाऱ्यावर कोण आलं ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली म्हणतंय.
एकूण जाताना कसे गेले विठ्ठल 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 म्हणत गेले आणि तिकून येताना मंत्र बदलून आले, गुरु बदलून आले. तिकून येताना काय म्हणू लागले, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम म्हणू लागले, अरे तुम्ही येडे का खुडे का घेऊन बिऊन आले, मंत्र बदलून आले, तुम्हाला काही वाटत नाही का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे आपण जसे विठ्ठल देवाचं नाव घेतो, विठ्ठल भगवान परमात्म्याचं नाव घेतो, जेवढी ताकद पांडुरंग म्हणण्यात आहे, जेवढी ताकद विठ्ठल म्हणण्यात आहे, त्यापेक्षा कंकणभर ताकद ज्ञानेश्वर माऊली म्हणण्यात आहे. कारण ज्ञानोबा माऊली म्हणल्यानंतर काय होतं, तर जी दुःखाला कारण असणारी जी माया आहे ती समूळ नाहीशी होती. ही ज्ञानोबारांच्या नाव काय अर्थ आहे, ज्ञानेश्वर म्हणल्यानंतर काय फायदा आहे, ज्ञानेश्वर महात्म्याची ताकद काय आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं नारा महाराजांनी की ज्ञानेश्वर म्हणल्यानंतर, ज्ञानदेव म्हटल्यानंतर जी दुःखाला कारण असणारी जी माया आहे ती समूळ नाहीशी होत असते. कारण माया फार भयानक आहे महाराज. माया घराच्या बाहेर सुद्धा निघू देत नाही. आपण जर भजनाला निघालो ना महाराज, कीर्तनाला निघालो, घरातनं आवाज येतो, ओ कुठं चालले, हे नातू कोण सांभाळीन, नातू कोण सांभाळेन, नातूला सांभाळ गोपचेत आणि त्याला घेऊन कोपऱ्यात बसवा. हे माया आहे महाराज. माया जाऊ देत नाही कुठं. जर सासूबाई जर पंढरपूरला निघाल्या, आता पंढरपूरची यात्रा जवळ आली, पंढरपूरला जर निघाल्या ना तर माया आडवी येते. सासूबाई विचार करत जाते. आता तसं उलट झालंय. पूर्वीच्या काळच्या सासूबाई सांगतो का, पूर्वीच्या काळच्या सासू पंढरपूरला चालले का माया आडवी येते, घरी सोनबाई दही ताक दूध खाऊन घेते का काय, रित्याबाला देते का नाही, ते गौऱ्यांचं जे मोठा ढिगारा आहे ती पेटून देते का काय, वेगवेगळी ही माया महाराज. माया कुठं जाऊ देत नाही. हे दुःखाला कारण असणारी जी माया ही समूळ नाहीशी होते. कशाने, तर संतांच्या नावाने. एवढंच काय, संतांचं नाव जरी घेतलं, ज्ञानोबा 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 तुकोबा तुकाबा, काही म्हणले तुम्ही संतांचे नाव, तरीही आपलं जे सर्व पाप आहे ते जुळून भस्म होतं. तुका म्हणे पापे जाती संताचे आजपे. संतांचं जरी नाव घेतलं तरीही आपलं सर्व पाप जुळून भस्म होत असतो महाराज. म्हणून अशा संतांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, अशा संतांमध्ये एवढी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे,
एवढी संतांमध्ये ताकद आहे. मग माया नाहीशी होते संतांच्या नावाने. संतांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे तर संतांमध्ये किती मोठी ताकद आहे. म्हणून अशा संतांचं वर्णन मी कसं काय करू शकतो माझ्या वाणीने. कारण माझी वाणी पवित्र नव्हे. नारा महाराज म्हणतात माझी वाणी पवित्र नव्हे, कारण अशा संतांचा महिमा मी वर्णू शकत नाही की ज्या संतांनी जी जड असलेली मूढ असलेली भिंत चालवली, अशा संतांचा महिमा मी वर्णन करू कसा. अभंगाच्या दुसऱ्या चरण. संत महिमा किती वर्णन करावा की ज्या संतांनी निर्जीव असणारी भिंत चालवली. कारण साध्या माणसाला एवढंच काय, जो मतिमंद असलेला रेडा त्याला ज्ञानोबाऱ्यांनी बोलवलं. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ज्ञानोबाऱ्यांनी बोलवलं. पण भिंतीला चालवणं म्हणजे सोपं आहे का हो? निर्जीव आहे, ज्याच्यात काही चेतनाच नाही, अशा भिंतीला चालवणं म्हणजे सोपं नाही. हे संतच करू शकता. कारण संतांजवळ करतो मग करतो म्हणण्याथा करतो शक्तीचा दाता म्हणजे संत असतात. देवाला सुद्धा प्रिय कोण असतात तर संत असतात. कारण त्यांचं सामर्थ्य आणि जगाच्या कल्याणासाठी ते रात्रंदिवस तळमळ करत असतात. म्हणून देव संतांना भजतो किंवा संतांची सेवा जो व्यक्ती करतो तो व्यक्ती देवाला आवडत असतो. संतांची सेवा जरी केली तरी देवाला आपण आवडत असतो. कारण देव विचार काय करतो, धरावे संतांचे पाय, धरावे असेल तर संतांना शरण जावं लागेल. कारण संतांजवळ तेवढं सामर्थ्य आहे, तेवढी विद्वत्ता आहे. कारण माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कोणाला शरण गेले होते, जगद्गुरु तुकाराम महाराजांना. कारण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करत होते, युद्ध करत असताना अनेक मावळे शहीद झाले. मुघल साम्राज्य आक्रमण करते, अफजल खानाची सेना आक्रमण करते. मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये आले
आणि कीर्तनामध्ये येऊन बसले. एवढे तल्लीन झाले, एवढे तल्लीन झाले, एवढे तल्लीन झाले महाराज की त्यांना भानच नाही आपण युद्ध करत होतो का, कुठे होतो. त्यावेळेस अफजल खानाची सेना आली आणि सेना आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर सगळीकडे शिवाजी महाराज दिसत होते. महाराज कीर्तनकारही शिवाजी महाराज दिसत होते, गायक वादकही शिवाजी महाराज दिसत होते. महाराज ही ताकद संतांची आहे, म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. कारण संतांची ताकद असल्याशिवाय एवढं देखणं स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणून संतांची ताकद माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांजवळ होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं देखणं स्वराज्य उभं केलं. महाराज ज्यावेळेस एवढा धिप्पाड असणारा अफजल खान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडला. महाराज काय ताकद असेल छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये.